हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, पहाटेच्या इथे वाजलेले आहेत 4 आणि सगळीकडे अंधारच अंधार आणि शुकशुकाट आहे आणि खूप शांत वातावरण, थंडगार वातावरण आहे. म्हणजे सकाळच्या टायमाला भरपूर थंडी आणि दुपारच्या टायमाला भरपूर कडाक्याचं ऊन, असं आजकालचं वातावरण चालू आहे आमच्या इकडे. आणि आता इथे पहाटे ना उठायला उशीर झाला थोडासा मला. तसं रोज 3:30ला उठत असते, पण आज ना 4ला म्हणजे पावणे 4ला उठले. त्यानंतर फ्रेश वगैरे झाले आणि आली आहे किचनमध्ये. तर उठायला ना उशीर ह्यामुळे झाला, कारण की रात्रीचं झोपायला उशीर होतो आजकाल आम्हाला. जेव्हापासून माझी मैत्रिणी इथे जवळ आलेली आहे, तेव्हापासून आम्ही रोज जेवण वगैरे झालं रात्रीचं की फेऱ्या मारायला खाली भेटतो सगळेजण. आणि या अगोदर कसं व्हायचं की जेवण झालं की मी, वैभव आणि वैभवचे पप्पा आम्ही तिघंजणं खाली जात होतो आणि मोजून 15 ते 20 मिनटं फक्त आम्ही फेऱ्या मारत होतो आणि त्यानंतर मग डायरेक्टली घरी येऊन झोपायचं, असं काम चालायचं आमचं. पण आजकाल मैत्रिणीची फॅमिली सगळेजण असतात आणि त्यामुळं ना मग फेऱ्या मारायला गेल्या की मग बऱ्याचशा गप्पा गोष्टी वगैरे चालतात आणि गेटच्या इथं बसून आपलं निवांतपणे बोलत बसतो. किती वाजलेत किती नाही कोणालाही त्याचं भान राहत नाही आणि कितीही उशीर झाला तरी आमच्या गप्पा चालूच राहतात. आणि त्यामुळं ना मग सकाळी उठायचं म्हणलं की मग असा प्रॉब्लेम होतो, थोडासा उशीर होतो. आणि तसं तर माझ्या मैत्रिणीला पण माझ्याच वेळेमध्ये उठावं लागतं, कारण की हे सगळेजण 4 जण पण एकत्र कामाला जातात सोबतच आणि त्यामुळं त्यांना पण माझ्यासोबतच उठावं लागत असतं. पण तरीसुद्धा आम्ही आपलं जाग येईल की नाही हे लक्षात पण राहत नाही आणि निवांत आम्ही आपलं गप्पा गोष्टी करत बसत असतो. पण तो एक आनंद वेगळाच असतो. दिवसभर म्हणजे एवढे दिवस काय व्हायचं की आपलं घरातच आपलं जे काही काम आहे ते करायचं आणि घरातच बसायचं, थोडं पण बाहेर नाही निघायचं, असं चालायचं माझं. पण जेव्हापासून मैत्रीण आले तेव्हापासून दिवसाही आमच्या गप्पा गोष्टी चालतातच आणि रात्रीचं मग मुलं सगळेजण एकत्र येतात. खास करून म्हणजे अनुष्का ना या अगोदर कधीच म्हणजे रात्रीच्या टायमाला फेऱ्या मारायला येत नव्हती खाली. पण जेव्हापासून तिचा क्लासमेट म्हणजे तिचा मित्र, माझ्या मैत्रिणीचा मुलगा तो आला आहे, तेव्हापासून म्हणजे सगळेजण, वैभव, अनुष्का, झालं तर माझ्या मैत्रिणीची 2 मुलं आणि त्यांचे मिस्टर आणि आम्ही दोघंजणं, हे सगळेजण आम्ही एकत्र राहतो. आणि मुलं काहीतरी सायकल चालवणं म्हणा किंवा बॅडमिंटन खेळणं म्हणा, हे अशा प्रकारच्या गोष्टी करतात आणि आम्ही मग बोलत बसतो, आम्ही मोठे मोठे बोलत बसतो. तर त्याच्यामुळं थोडासा उशीर झाला. तर आता पटकन मला ना ह्याच्यामध्ये उरकून घ्यायचं आहे. तसं तर ना रोज 3:30ला उठून मी जर कामाला सुरुवात केली ना, म्हणजे पावणे 4पर्यंत कामाला सुरुवात केली की मग ना सोपं जातं, जरा पटकन स्वयंपाक होतो आणि 10 ते 15 मिनटं मग निवांतपणे बसता येतं गरम पाणी पीत वगैरे. साहेब, आम्ही दोघंजणं पण गरम पाणी पितो. तर निवांत गप्पा गोष्टी करत गरम पाणी पीत बसत असतो. पण आत्ता मात्र ना मोजका वेळ आहे आणि मोजक्या वेळेमध्ये मला डबा बनवायचा आहे. तर इथे शेपूची भाजी आज मी बनवणार आहे. शेपूची भाजी ना परवा दिवशी आणली होती, म्हणजे पालक आणि शेपू आणली होती. पण त्याला ना मी व्यवस्थित असं न्यूजपेपरमध्ये गुंडाळून ठेवलं होतं आणि त्यामुळं ती भाजी जी आहे ती चांगली राहिली एकदम. आणि आता तीच भाजी मी बनवणार आहे. तर भाजी ना एक पेंडी शेपूची आणली होती आणि एक पेंडी पालकची आणली होती. तर शेपू ना मला आवडत नाही खास करून, कारण मला ते ढेकर वगैरे येतात शेपूचे, त्यामुळं मग मला ती शेपूची भाजी अजिबात आवडत नाही पहिल्यापासून. आणि एकच अशी भाजी आहे की जी मला आवडत नाही. बाकीच्या सगळ्या भाज्या मी खाते, कोणतीही भाजी म्हणलं तर मी खाते आवडीनं, पण ही एकच भाजी आहे जी मला आवडत नाही. त्यामुळं ना मग मी एकच पेंडी आणायला सांगितलं होतं ती. आणि विरुद्ध म्हणजे असं आहे की मला ही भाजी आवडत नाही, बाकी ह्या तिघांना पण ना ही भाजी भरपूर प्रमाणात आवडते. मेथीपेक्षा ना ह्या तिघांना शेपूची भाजी भरपूर आवडते. त्यामुळं मग तिघांचं ते बहुमत होतं आणि माझं एकटीचं एकमत वेगळीकडे होतं. त्यामुळं मग शेपू आणली की मग मी माझ्यासाठी वेगळी भाजी बनवत असते आणि बाकी हे तिघंजणं शेपू खात असतात. आणि शेपूची एकच जोडी भेटली, त्यामुळं आता ह्याच्यामध्ये मुगीची डाळ पण मला ॲड करावी लागेल. तर ना मुगीची डाळ मी धुवून भिजायला ठेवलेली आहे आणि मुगीची डाळ लगेच भिजत असते, त्याला काही रात्रभर भिजवायची काही गरज नाही.
त्यामुळं मी आता जस्ट त्याला भिजायला ठेवलेलं आहे मुगीच्या डाळीला. आणि तोपर्यंत मग मी माझी बाकीची कामं करून घेईन. तर आता इथं पोळपाट बेलणं वगैरे सगळं धुवून घेतलं. किचन ओटा पण व्यवस्थित पुसून घेतला पुन्हा एकदा. आणि रात्री साहेबांनी येताना दूध घेऊन आले होते, तर दूध पण इथे मी गरम करून घेतलं. आणि रात्रीचं म्हणजे ना आणलं की मग पटकन दूध गरम करून ठेवत नाही, कारण की मग ते थंड व्हायला उशीर होतं, दूध थंड व्हायला. आणि नंतर मग फ्रीजमध्ये ठेवायचं वगैरे कधी कधी विसरून जातं ना, त्यामुळं मग मी पॅकेट आणलेलं तसंच मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि सकाळी उठल्या उठल्या लगेच गरम करते दूध. तर आता इथे दोघांसाठी मी पाणी गरम करणार आहे, पिण्यासाठी पाणी. आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण ते चहा सोडायचा पूर्णपणे म्हणलं की मग थोडंसं होत नाही एवढं, कारण की सवय आहे चहाची. त्यामुळं ना थोडासा कमी केला आहे तरी मी, पण पूर्णपणे चहा बंद करणं हे होत नाही. तर कमीत कमी सकाळ आणि संध्याकाळ हे 2 टाईम तरी चहा लागतो. बाकीचं या अगोदर मी दुपारी वगैरे पण कधी म्हणजे पीत होते कधी कधी दुपारी वगैरे. पण आत्ता मात्र फक्त सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम का होईना, पण चहा थोडासा म्हणजे जास्ती नाही पीत, पण थोडासा का होईना पिला तर बरं वाटतं. आणि असं पण मी जो चहा पितो ते ना कमी साखरेचा एकदम सपक चहा बनवते मी. आणि त्यामुळं हे म्हणजे ॲडजस्ट करते थोडंफार वजन कमी करण्यामध्ये. पण काय हे म्हणजे ना मेन तर ना वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या ह्याच्यापेक्षा ना म्हणजे ॲक्टिव्हिटी जास्ती पाहिजे शरीराची. पण हे घरात बसून बसून वजन कमी होतच नाही. त्याच्यासाठी ना जेवल्या जेवल्या फिरणं आणि जास्तीत जास्त चालणं हे मेन महत्त्वाचं असतं. पण बघू आता माझी मैत्रीण आले जवळ, तर मग मी होता येईल तेवढं आता मी हे करेन की फिरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेन. जेवढं होतं आहे तेवढं. आता आजपर्यंत कसं व्हायचं की साहेब गाडीवरतीच घेऊन जायचे भाजीपाला आणायला, झालं तर दळण वगैरे ठेवायला, हे ते अशा गोष्टी आम्ही गाडीवरतीच ये-जा करत होतो. पण आता याच्या पुढे ना मी काय करेन की चालत जाईन माझ्या मैत्रिणीला घेऊन सोबतच. आणि एकीला दोघीजणं आहोत, त्यामुळं मग म्हणजे रस्ता बोर पण होणार नाही. आणि लांब लांब चक्की वगैरे लांब आहे, झालं तर थोडंसं आहेच लांब चक्की जास्ती. तर मग चालत गेलो ना एकमेकीला दोघीजणी असलो तर मग काय वाटणार पण नाही. त्यामुळं ना मग आता इथून पुढे कधी दळण वगैरे ठेवायचं म्हणलं तर मग चालत जाईन, भाजीपाला आणायचं म्हणलं तर चालत जाईन. आणि त्यामुळं ना थोडंफार वजन कमी करायला मदत पण होईल माझी. बाकी माझ्या मैत्रिणीचं काय वजन वगैरे नाही, ते जशी अगोदरपासून आहेत तशीच आहे. त्यांचं वजन वाढत पण नाही, त्यांचं कमी पण होत नाही वजन. पण मलाच हे असं झालं आहे. आणि ना हे वजन वाढल्यामुळेच मला वाटतं ॲक्च्युली हे बॉडी पेन वगैरे हे असं चालू झालं आहे मला, हा त्रास बॉडी पेन वगैरे होण्याचा. पण आता मी नक्कीच वजन कमी करेन. आणि आपल्या गृहिणीचं एक गोष्ट मात्र सगळ्यांची सेम आहे की आपल्या घरामध्ये ना एखादी छोटी-मोठी का होईना नवीन वस्तू आली ना, तर 4 दिवस आपल्याला भरपूर उत्साह असतो काम करायचा. म्हणजे काम करायचा कंटाळा येत नाही. तर असंच हे झालं आहे की नवीन कढई आल्यापासून ना मला भाजी वगैरे बनवायचं, स्वयंपाक करायचं कंटाळा येत नाही नवीन कढई बघून बघून. पण आता 4 दिवस झाले की मग त्यानंतर मग आपोआप पुन्हा कंटाळा यायला चालू होतो. तर आता चला मी शेपूच्या भाजीला फोडणी देऊन घेते. तर त्यासाठी मी ऑइल टाकलेलं आहे. आणि ही स्टीलची कढई ना कधी वापरायची म्हणली तर मग याला ना जो गॅस आहे ना तो थोडासा मीडियम करूनच वापरायचं, नाहीतर ना त्याच्यामध्ये ना लाल लाल डाग पडल्यासारखे होतात. म्हणजे जास्ती जर कढई करपली ना तर मग कढईला ना लाल लाल डाग पडतात आणि ते निघत नाहीत घासताना लवकर. मग त्याला ना एकदम जोरात घासून हे काढलं ते मग त्याच्यावरती स्क्रॅचेस वगैरे पडण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडंसं ना गॅस जो आहे तो मीडियम किंवा लो ह्याच्यावरतीच फ्लेमवरतीच आपण गॅस ठेवायचा स्टीलची कढई वापरताना. तर आता इथे तेल गरम झालं, त्यानंतर त्याच्यामध्ये राई जिरे टाकून घेतले आणि त्याच्यानंतर ठेचलेला लसूण टाकला. आणि लसूण लालसर झाला की मग त्याच्यामध्ये लाल पावडर टाकली, चटणी, लाल चटणी. आणि त्यानंतर मग मुगीची डाळ जी भिजवलेली होती ती ॲड केली. आणि नंतर मग ही धुवून पुन्हा बारीक चिरून घेतलेली शेपू ह्याच्यामध्ये ॲड केली.
तर आता याच्यामध्ये फक्त शेंगदाण्याचं कूट आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं बाकी आहे. आणि शेपूच्या भाजीला तसं तर असं पाणी वगैरे जास्ती सुटत नाही. जेवढं मेथीच्या भाजीला पाणी सुटतं तेवढं शेपूच्या भाजीला जास्ती पाणी सुटत नाही ना, त्यामुळं थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करावं लागेल. तर हे बघा शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक असं शेंगदाण्याचं कूट मी वाटत असते. कधीच मला म्हणजे असं शेंगदाण्याचं कूट मोठाडा मोठाडा असला ना तर मला मला ती भाजी खावंच वाटत नाही. त्यामुळं मी एकदम बारीक शेंगदाण्याचं कूट वाटत असते. तर आता इथे तयार झालेली आहे आपली भाजी. तयार म्हणजे अजून शिजायची बाकी आहे, पण फोडणी दिलेली आहे. तर त्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी मी ॲड करते, कारण की याला जास्ती पाणी सुटत नाही त्यामुळं. आणि डाळ पण थोडीफार शिजली पाहिजे ना, थोडीशी भिजले पण असंच एकदम हे टाकलं ना तर मग कच्चं कच्चं वाटतं. त्यामुळे थोडीशी हलकी शिजली पाहिजे, म्हणून इथे थोडंसं मी पाणी ॲड करते. आणि आता इथे एका बाजूला भाजी शिजत आहे, एका बाजूला थोडासा चहा ठेवलेला आहे साहेबांसाठी. आणि आज ना लिंबू नव्हता, त्यामुळे साहेब बोलले की मला गरम पाणी नको, थोडासा ब्लॅक टी कर म्हणून. तर मग एका साईडला ब्लॅक टी ठेवलेली आहे. आणि आता मी इथे एका बाजूला चपात्या बनवत होते. तर आज ना तसं तर उठायला भरपूर उशीर झाला होता, म्हणजे 15 मिनटं पण काय कमी नाही होत. कारण की इथे ना मी जिथं राहतो तिथून फक्त 5 मिनटाचा जर उशीर झाला तर ट्रेन निघून जाते, आणि पुढची ट्रेन म्हणलं तर मग पुन्हा पाऊण तास किंवा 1 तास थांबावं लागतं. त्यामुळं इथं ना 5 मिनटाचा सुद्धा उशीर होणं खूप महागात पडतं. म्हणून माझं पटापट कामं चालू होती. आणि ते म्हणतात ना, दुष्काळात 13वा महिना, असं काम आज झालेलं आहे. ऑलरेडी एकतर उशीर झाला होता उठायला, आणि मी कसं तरी करत होते, आणि तेवढ्यातच इथे गॅस बंद पडला, म्हणजे संपला गॅस. आणि आता तसं तर सिलेंडर आहे दुसऱ्या घरामध्ये, पण ते जॉईंट करायला वगैरे हे ते त्याच्यात वेळ जाणार ना. तर हे बघा गॅस बंद पडला. आणि मग त्यानंतर मग मी साहेबांना बोलवून घेतलं. त्यांचं चालू होतं, म्हणजे ब्रश वगैरे करणं चालू होतं त्यांचं. तर त्यांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की सिलेंडर संपला आहे, बसवून द्या तेवढा. तर साहेबांनी ते सिलेंडर बसवून दिला. कारण मी कधी सिलेंडर वगैरे बसवायचं ते मी हे करत नाही, झंझट करत नाही. कारण की मी आजपर्यंत ना आता एवढे वर्ष झालं गॅस वापरते, पण मी कधीच स्वतः सिलेंडर बसवलेला नाही. त्यामुळं मग ना साहेबांना बोलवलं, त्यांनी सिलेंडर बसवून दिला. आणि मग तो जो आता रिकामी झालेला सिलेंडर पण तसाच ठेवला बाजूला, कारण की आता ते ठेवायला पण म्हणजे वेळ नव्हता माझ्याकडे, एवढी गडबड झाली होती. म्हणून मी पटापट आता अगोदर 2-3 चपात्या टाकून घेते, कारण की त्यांचा डब्बा वेळेवरती देणं हे मेन महत्त्वाचं होतं. बाकी पसारा काय मी नंतरनं पसारा सगळा व्यवस्थित ठेवेल. तर आता इथे ब्लॅक टी पण तयार झाली होती, आणि आता साहेबांना देते. त्यांचं ब्रश वगैरे करून झालेलं होतं. तर आता इथे त्यांना ब्लॅक टी वगैरे दिली. आणि त्यानंतर मात्र एकदम घाईगडबडीने पटापट मी त्यांचा डबा तयार करून दिला, आणि आता ते निघालेत त्यांच्या जॉबवरती. आणि आता माझ्या मैत्रीण आल्यापासून मला तर कंपनी झालेलीच आहे, पण साहेबांना सुद्धा झालेली आहे. म्हणजे सोबतच 3-4 जणं सगळेजण मिळून सोबत जातात येतात. त्यामुळं ना खूप चांगलं वाटतं आहे, मनाला एकदम आधार वाटतं आहे. की अगोदर एकटे जात होते, पण आता 4 जणं सोबतच जातात, त्यामुळं चांगलं वाटतं आहे. तर साहेब त्यांच्या जॉबवरती गेल्याच्या नंतर मग मी आली, आणि त्यानंतर उरलेल्या जेवढ्या काही चपात्या बनवायच्या बाकी होत्या तेवढ्या चपात्या वगैरे बनवल्या. आणि आता लगेच सोयाबीन बनवण्याची तयारी करते. तर आज शेपू बनवलेली आहे, माझी ना आवडती भाजी. त्यामुळं ना थोडंसं वेगळी भाजी बनवावी लागेल, कारण की आता वैभवदादाला पण ना सोयाबीनची भाजी ग्रेव्हीवाली, थोडीशी ग्रेव्ही असलेली अशी आवडते त्याला पण ती भाजी. त्यामुळं वैभवदादा आणि मी सोयाबीनची भाजी खाऊ शकतो.
बाकी थोडंसं जर त्याला ते शेपूची भाजी आवडली तर ते पण खाईल तो, त्याला जे आवडेल ते खाईल. पण मी माझ्यासाठी का होईना पण थोडंसं सोयाबीनची भाजी इथे बनवणार आहे. आणि अनुताई ना सोयाबीनची भाजी बनवली की त्यातली जी ग्रेव्ही असते ना त्याच्यासोबत म्हणजे भातासोबत थोडीशी ग्रेव्ही वगैरे खाते. बाकी तिला सोयाबीन आवडत नाही. तर तिला ना एक प्रॉब्लेम आहे की तिला ना जेवढं काही म्हणजे जे ताकदीचे पदार्थ आहेत म्हणजे पनीर म्हणा, अंडं म्हणा किंवा सोयाबीन म्हणा किंवा दुसऱ्या हिरव्या भाज्या म्हणा, हे असे जेवढे काही चांगले म्हणजे आपल्याला शरीराला उपयोगी येणारे जे काही पदार्थ आहेत ना ते तिला आवडत नाहीत खायला, असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळं ना मला खूप कधी कधी टेन्शन येतं तिचं की म्हणजे तिला कुठलंच म्हणजे असं हे नाही, फक्त तिला शेपू आणि भेंडी हे 2 भाज्या फक्त ती आवडीने खाते. बाकी सगळ्या भाज्या म्हणजे खाते अशी पण आवडीने खात नाही जास्ती असं. तर आता इथे पटापट मी कांदा वगैरे कापून घेते आणि कांदा टोमॅटो वगैरे कापून घेते. अद्रक लसणाची पेस्ट तर आहेच. आणि सोयाबीन आता इथे भिजायला घातलेलं आहे. तर थंड पाण्यामध्ये भिजायचं म्हणलं तर थोडा जास्ती वेळ लागतो. त्यामुळं आता जरा पाणी जे आहे ते गरम करते म्हणजे पटकन सोयाबीन भिजून निघेल. आणि आता इथे सोयाबीनची भाजी बनवण्याची पूर्ण तयारी झालेली आहे. तर आता पटकन मी किचन ओटा पुसून घेते, कारण की किचन ओटा जोपर्यंत घाण असतो ना तोपर्यंत काम करायचं म्हणजे हेच होत नाही. म्हणजे थोडंसं पाणी सांडलं किंवा थोडासा कचरा किंवा काही पीठ म्हणा किंवा शेंगदाण्याचं कूट म्हणा, थोडं का होईना काहीतरी सांडलेलं असतंच आपण स्वयंपाक करताना तिथे. तर त्यामुळं ना पटकन आपलं ते डस्टरनी पुसून घेतलं ना तर ते जरा बरं वाटतं. म्हणजे दुसरे काही स्वयंपाक करायचा सोपा जातो त्याच्यामुळे. त्यामुळं ना पटकन एक काम झालं की मग पटकन लगेच डस्टर फिरवत असते किचनवरती. तर आता कढई ठेवली बाजूला आणि आता इथे मी सोयाबीनला फोडणी देण्याची तयारी करते. कारण एका टोपामध्ये इथे सोयाबीन भिजायला घातलेलं आहे आणि दुसऱ्या छोट्याशा टोपामध्ये मी सोयाबीनला फोडणी देते. कांदा, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, झालं तर काळं तिखट आणि थोडंसं काहीतरी गरम मसाला वगैरे टाकून साध्या सिंपल पद्धतीनेच मी इथे सोयाबीनची भाजी बनवली आणि थोडंसं त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं. अशा पद्धतीने मी सोयाबीनची साधी सिंपल अशी भाजी बनवत असते. कधी कधी एमर्जन्सी म्हणजे काही नसलं की मला सोयाबीनची भाजीच करायला चांगलं वाटतं. आता तुम्ही म्हणत असाल की कधी ही सोयाबीनची भाजीच बनवत असते, पण ना मला ते बेसन पिठलं किंवा मुगीची डाळ म्हणा किंवा काय असं मला नाही आवडत. त्यामुळं ना मग मी सोयाबीन म्हणजे घेत असते एक्स्ट्रा म्हणजे रेशन भरताना. कधीही काही असं कमी जास्ती असली भाजी किंवा काही आवडीची नसली तर मग पटकन आपलं सोयाबीन बनवता येतं साध्या सिंपल पद्धतीने तसं. तर आता इथं कांदा तेलामध्ये फ्राय व्हायला तर थोडासा वेळ लागतो ना, मग तेवढ्याच टायमामध्ये आपलं दुसरं काहीतरी काम करून घ्यायचं. तर इथे कांदा फ्राय होत होता तोपर्यंत मी इथे हे सोयाबीन जे आहे ते धुवून त्याला घट्ट पिळून घेते. कारण की सोयाबीन ना असंच जर आपण हे केलं ना न धुता वापरलं ना तर त्याच्यातून ना थोडंसं असं टेस्ट त्याची वेगळीच येते थोडंसं न धुता जर वापरलं तर. त्यामुळं थोडंसं पाणी जाऊ दिलं म्हणजे डब्यामधून आणि त्यानंतर मग घट्ट पिळून आता सोयाबीन घेते. तर इथे तोपर्यंत कांदा मऊ झाला होता आणि त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले टोमॅटो ॲड केले आणि आता परत गेले इथं सोयाबीन पिळण्यासाठी. तर फ्रेंड्स सोयाबीनची भाजीची रेसिपी मी यासाठी नाही दाखवली कारण की भरपूर वेळा ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे सोयाबीनची भाजी बनवण्याची. त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये ती रेसिपी नाही शेअर केली. तर हा व्हिडिओ जो आहे ना तो आता खूप मोठा झाला आहे, त्यामुळं हा व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे. तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.